म्हणून ह्या परमेश्वरानं आपलं शरीर दिलं. शरीराचा उपयोग आहे तोपर्यंत शरीर उत्तम आहे. शरीराचा उपयोग संपला का ते शरीर कसं आहे, निरुपयोगी आहे, घाणेरडं आहे. आणि म्हणून आता आपण विचार जर केला तर म्हणून या शरीराचं आपल्या सोनं करायचं. शरीरातून आपलं काय जर प्राप्त जर करून जर घ्यायचं म्हटलं, या संतांचे हे दिने कल्पतरू हुनी दुनी परिसा परिस अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. या संता परिस उदार त्रिभुवनी नाही थोर माय बाप सहोदर इष्टमित्र सोयरे कृपा कटाक्ष न्याहाळिले आपल्या पदी बैसविले. फक्त याचा एका चरणाचा विचार करा आणि मग संतांचं महात्म्य आपल्या लक्षामध्ये येईल. एका चरणाचा विचार करा. म्हणून संतांचा एक एक शब्द कसा आहे. संत ह्या जगामध्ये आले, विचार करा. संत जगामध्ये आले, देवही या जगामध्ये आले आणि आपणही या जगामध्ये आलो. आपण जगामध्ये येऊन आपण काय केलं आणि काय करतो. कधी विचार केला की परमेश्वराने इतका सुंदर देह दिला, हा देह कोणी दिला. आणि म्हणून पाहता येथे निमित्ताचा धनी केलाशे प्राणी पण माझे माझे म्हणून वाया गेला. येथे याची सत्ता काय आहे, नाही का. माणसाची कशावर सत्ता आहे. तुझी तुझ्यावर सुद्धा सत्ता नाही, या देहावर सुद्धा तुझी सत्ता नाही. आणि म्हणून कसं आहे, हा देह जन्माला येणं तुझ्या हातात आहे, हातात. मरणं तुझ्या कधी जायचं तुझ्या हातात आहे. जन्माला येणंही हातात नाही. माणसाचा कधी जायचं मृत्यू ही हातात नाही. आणि मध्ये काय करायचं ते तरी हातात आहे का माणसाच्या. म्हणून काय म्हटलेलं आहे, माणसाच्या हातात काही नाही. आणि म्हणून काय साधू संत ह्या जगामध्ये आले फक्त कशा करता, जगाला उत्सुख देण्याकरता, जगाचं दुःख घालवण्याकरता. म्हणजे काही उच्च अशा प्रकारचं कार्य करण्याकरता संत जगामध्ये आले. आणि आपण जगामध्ये येऊन काय करतो, काय करतो तर काही लोक असतात नुसतं त्यांना घ्यायचं स्वार्थ, मरणाचा स्वार्थ त्यांच्या ठिकाणी पाहायला मिळतो. घ्यायचं म्हटलं का हात लांब करतात, लई लांब हात करतात, पुढं सरकून हात लांब करतात. आणि द्यायचं म्हटलं का हात आकडता घेतात. जगाने आम्हाला वाटेन ते द्यावं, सगळ्यांनी आम्हाला द्यावं, परंतु आम्ही मात्र कोणाच्यासाठी काही करू नये, एवढी स्वार्थ बुद्धी. मग मी सांगतो, आपण इथं आश्रमात येतो कशा करता येतो तर आमचं दुःख नष्ट व्हावं, आम्हाला उच्च स्थानाची प्राप्ती व्हावी, देवानं आम्हाला आमच्यावर कृपा करावी, आम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं, ह्या 84 लक्ष युनितून सुटका व्हावी आणि आम्हाला खूप शाश्वत मिळावं. अरे बापरे, किती मोठं काय घेऊन येतो, इच्छेचं गाठोड घेऊन येतो. त्यानंतर तो काय करतो त्याच्या डोक्यात, आणि इथं येऊन काय करतो, गठुडे सोडतो. साधू संतांनी सुद्धा गठुडं बांधलं, नाही का. कोणतं गठुडं, गठुडं 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 बांधा गठुडं बांधा गठुडं मला बाई पंढरपुराला जायाचं. साधू संतांनी गठुडं बांधलं, परंतु कोणतं तर पंढरीच्या वारीला जाण्याचं गठुडं बांधलं, देवाच्या भक्तीचं गठुडं बांधलं, नाही का. मग आपण इथे येतो, ताईंनी सांगितलं खरोखरी आपण इथे येतो, आपल्या असं वाटतं साधू संतांनी कृपा करावी, देवाने कृपा करावी, या सत्संगात आम्हाला एवढं मिळावं. मग सत्संगाकडून आपल्या एवढ्या अपेक्षा आहेत, मग सत्संगासाठी आपलं काही कर्तव्य आहे का नाही. आणि सत्संगानं मात्र एवढं करावं, पण ह्या सत्संगासाठी, देवासाठी, संतांसाठी, संतांच्या काय अपेक्षा असतात त्यांचं आपण ऐकतो. सत्संगासाठी आपण काय करतो, पण सत्संगासाठी आपण किती अपेक्षा करतो, नाही का. आणि म्हणून कसं आहे तर आपल्या जशा देवाकडून अपेक्षा आहेत, आईबापाकडून आपल्या अपेक्षा असतात. आईबापाच्या आपल्याकडून काही अपेक्षा असतात का नाही. त्यांनाही असं वाटतं आईबापाने आमचं घर नावावर कलीचं महात्म्य आपण त्याच्यातच हे आपणच करतोय, नाही का. परंतु संत मात्र कसे निस्वार्थी होते, शुद्ध अंतःकरण होतं.
संत जगाची सेवा करण्यासाठी आले होते, संत जगाला देण्यासाठी आले होते आणि संत अत्यंत उत्तम कार्य करण्यासाठी आले होते. आणि आपण ह्या जगात आलो नाही का. मग प्रत्येक ह्या जगामध्ये पहा, प्रत्येक जण काही ना काही, ह्या निसर्ग सुद्धा, सूर्यसुद्धा काय करतो, ह्या जगाला प्रकाश देतो. सूर्य जगाला प्रकाश देतो. सूर्य आहे म्हणून सगळं जग आहे. आणि त्या प्रकाशाची दाहकता, त्या सूर्यप्रकाशाच्या चटके आपल्याला बसू नये म्हणून काय केलेले, तर ओझोन वायूनं अशा प्रकारचं एक आच्छादन केलेले. त्यामुळं सूर्याचा तीव्र प्रकाश आपल्यापर्यंत पोचत नाही, नाही का. सूर्य आपल्या प्रकाश देतो. नदी वाहते प्रचंड, आपल्याला म्हणजे नदीला पूर येतो. कशाकरता? तो पूरसुद्धा आपल्या करताचे. ते पाणी आपलं वर्षभर टिकावं आपल्याकरता नदी वाहते. प्रचंड अशा प्रकारचा पाण्याचा लोंढा पूर घेऊन वाहते. परंतु आपल्या दोन्ही बाजूला ती काय करते, मर्यादा घालते. आपण वाहतो, पूर येतो, परंतु गावाला धक्का बसू नये. नदीसुद्धा एवढी काळजी करते, नाही का. म्हणजे सगळं जग काय करत आहे. आणि म्हणून आपण सुद्धा कसं आहे, तर इथं पहा, म्हणून श्रद्धा महत्त्वाची आहे. यामध्ये परमार्थामध्ये काय असतं, श्रद्धा असेल, आपल्याला पाहिजे ज्ञान. मग श्रद्धा जर असेल ना, तरच हे ज्ञान आपल्याला मिळतं. आणि श्रद्धा जर नसेल, श्रद्धावान लभते ज्ञान. ती श्रद्धा कशावर पाहिजे. आणि म्हणून आता ताईने सांगितलं, ह्या जगामध्ये सत्य काय, या जगामध्ये असत्य काय, माणसानं काय करावं, माणसानं काय करू नये, नाही का. आणि म्हणून कसं स्वार्थी जग कसं आहे पहा. आता ताईने सांगितलं तेव्हा माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्याला आता आयुष्याची किंमत कळत नाही. जोपर्यंत अंगामध्ये शक्ती आहे, तुझे काय आहे, तुझे बालपण खेळण्यात गेले, नाही का. तुझे बालपण खेळण्यात गेले, ब्रह्मदेहाचे कौतुक नाही केले, ब्रह्मानंदी देह तुझा अर्पिला, अजून तरी सावध होई मोडा, देह पाण्याचा बुडबुडा आणि त्यामध्ये संसार थोडा, नाही का. तुझे बालपण खेळण्यात गेले, ब्रह्मानंदी देह तुझा अर्पिला, नाही का. ब्रह्मानंदी देह त्या तुझा अर्पिला आणि अजून तरी सावध होई मोडा, देह पाण्याचा बुडबुडा. आणि तरुणपणी तुझ्या अंगी भरला ताठा, विषयासाठी शोधिशी नाना वाटा, पुढे काळाचा आहे सपाटा, म्हणून अजून तरी सावध होई मोडा, देह पाण्याचा बुडबुडा आणि त्यामध्ये संसार थोडा. त्यानंतर म्हातारपणी तुझ्या अंगी, मग कसं बालपण न कळण्यात जातं, तरुणपण ताठ्यात आणि विषयामध्ये जातं, धुंदीमध्ये जातं, नशेत जातं. आणि म्हातारपणी तुझ्या अंगी भरला चळ, म्हातार कधी नीट वागत नाही, म्हातार कधी विचार करत नाही आणि बुद्धी चळते. म्हातारपणी तुझ्या अंगी भरला चळ, नाक गळे दात खिळखिळ, नाही का. नाक गळे दात खिळखिळ, नाही केली हरिनामाची जोड, अजून तरी सावध होई मोडा, देह पाण्याचा बुडबुडा आणि त्यामध्ये संसार थोडा. म्हणून कसं आहे, तर विचार करा. मग जग कसं आहे आपण पाहतो. याचं ICUमध्ये जेव्हा माणूस जातो तेव्हा तो जीव काय करतो, तळफळत असतो. त्याची इच्छा काय असते, त्याची इच्छा एकच असते, मी त्याला भयंकर वेदना. आता आपण कसं आहोत, आपल्या असं वाटतं ती वेळ आपल्याला येणार नाही, नाही का. ती वेळ आपल्याला येणार नाही. परंतु माणसानं काय करायचं, आधीच सगळी तयारी करून ठेवायची आहे. मग तो जीव वेदनेने तडफडत असतो. त्याला असं वाटतं माझा जीव वाचावा, मी लवकर बरं व्हावं, या ICUतून लवकर बाहेर पडावं, लवकर घरी जावं, असं त्याला वाटत असतं. त्यानंतर तो जीव आपला सुखरूप बाहेर पडण्यासाठी तडफडत असून इच्छा असते. डॉक्टरची इच्छा असते जास्तीत जास्त पैसे कसे लुटता येतील. डॉक्टर ह्या विवंचनेत असतो, पेशंट त्या विवंचनेत असतो. आणि घरातली माणसं म्हणतात किती बिल येते किती नाही, किती बिल येते किती नाही. घरातली माणसं त्या बिलाच्या विवंचनेत असतात. म्हणजे कसं आहे, म्हणून इथं की जो उदात्तपणा आहे, तो उदात्तपणा आपल्याला पाहायला मिळतो का, तर तो उदात्तपणा पाहायला मिळत नाही.
परंतु संतांनी मात्र काय केलेलं आहे अशा प्रकारचा. म्हणून तर पहा, ऐसा ते आलिया ओळगा शारंग धरू. काय संतांनी आले, जगाला प्रत्यक्ष दुःखातून बाहेर काढलं. परंतु हे जग आपल्याला सोडून जायचं आहे, म्हणून जगाला काहीतरी देऊन जावं. म्हणून भगवंतांनी सुद्धा काय केलं, जाता जाता या जगाला ज्ञानाची शिदोरी म्हणून भगवद्गीतेचा उत्तम अशा प्रकारचा आत्मज्ञानाचा ठेवा श्रीहरी या जगाला देऊन गेले. आणि तो ठेवा कधी शिळा होत नाही. त्याचा उपयोग जर कोणी करून घेतला तर तो वाया जात नाही, व्यर्थ जात नाही आणि आश्चर्यकारक अशा प्रकारचं कार्य केल्याशिवाय जात नाही. त्याला अमृतवाणी म्हणतात. आणि म्हणून साधू संतांनी सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी गेले नाही का, गेले आणि तर त्यांनी जाता जाता ह्या जगाला सुद्धा प्रचंड अशा प्रकारचा ज्ञानाचा ज्ञानेश्वरी, भागवत, चांगदेव पासष्टी आणि अभंगवाणी असा कितीतरी एवढं देऊन गेले आपलं वारसा ह्या जगाला. त्यांनी काय केलं, स्वतःसाठी नाही, स्वतःला संसारच नव्हता, स्वतःचा संसारच नव्हता. जन पळभर आपण जर गेलो तर काय होईल? अहो काही नाही, काही कोणाला दुःख होत नाही. आपण म्हणतो मला लेकर हे करायचं ते करायचं, माझ्या पोराचं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. मरून पहा, कोणाला काही वाटत नाही. 2 दिवस नाही का, जन पळभर म्हणतील हाय हाय आणि मी जाता राहील कार्य काय. किंवा रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडेले. अहो देवादिकांच्या वाचून सुद्धा राहिलं नाही, मोठमोठे साधू संत त्यांच्या वाचून सुद्धा काही राहिलं नाही, नाही का. रामकृष्णही आले गेले, त्याविना जग का ओसची पडली. मग काय अडेल म्हणजे शिवाय, नाही का. मग अशा जगास्तव काय कुढावे, माणसाने काय विचार करावा. म्हणजे हे संतांनी सांगितलं नाही, हे कवींनी सांगितलं, भारत तांब्यांनी सांगितलं. त्यांना परमार्थाचा बोध नव्हता, पण तो परमार्थातलं गुह्य उत्तम ज्ञान, शाश्वत ज्ञान त्यांनी आपल्या कवितेतून, बोली भाषेतून सांगितलं, नाही का. मग अशा जगास्तव काय कुढावे, नाही का. मग का कुडायचं, त्यांनी सांगितलं ना, हे जग नाही कुणाचे कुणी, पण अजून आपल्या पटत नाही. मग त्यांनी उत्तम संदेश शेवटी दिला, अशा जगास्तव काय कुडावे, विष्णुदूता का विन्मुख व्हावे. अशा जगास्तव काय कुढावे, विष्णुदूता का विन्मुख व्हावे. का जिरवू नये शांतीत काय म्हणजे काया, म्हणजे आपल्या आयुष्याचा शेवट आनंदात आणि शांततेत का करू नये, नाही का. बरं आपण प्रपंचासाठी, मुलाबाळासाठी काय करतो ते तरी आपल्या हातात आहे का, नाही का. इस्टेट करून ठेवली, परंतु किती शेकडो कोटीची इस्टेट कमवली, परंतु पोराने ती कुळं घालवली, नाच गाण्यात घालवली. ते असतात ना, त्याला काय म्हणतात, तर डान्स बारमध्ये सगळी इस्टेट डान्स बारमध्ये घालून टाकली. म्हणजे भक्ती ज्याला म्हणतो, परमात्मा ज्याला म्हणतो ना, अनेक दुसरे मज नाही आता नेमली या चित्तापासून पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी, जागृती स्वप्नी पांडुरंग, पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. म्हणून एकच आहे मनुष्य जन्म कशा करताय, तर आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी. आणि आत्मज्ञान आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि ते आत्मज्ञान माणसाला काय करतं, तर ह्या अज्ञानातून बाहेर काढतं, दुःखातून बाहेर काढतं. आणि शाश्वता हे लोकांना माहीतच नाही. परमार्थ करणाऱ्याला तरी माहिती आहे का, त्याला तरी असं वाटतं का आपण परमार्थ करतो, कीर्तन करणारे असो, प्रवचन करणारे असो, परमार्थ करणारे असो, पण आम्हाला देव भेटावा असं कोणाला वाटतं का, आम्हाला आत्मज्ञान व्हावं असं कोणाला वाटतं का. देवाचं सामर्थ्य माणसाला माहिती आहे का, देवाचं सामर्थ्य काय, नाही का. प्रचंड देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून एक आम्ही धरला चित्ती रोग माईचा पती. तर ज्या वेळेला तर कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं, पहा पांडवांच्या बाजूला किती होतं, फक्त अतिशय थोडं सैन्य होतं, परंतु मोठमोठे धुरंधर अशा प्रकारचे योद्धे, पराक्रमी योद्धे, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य
अश्वत्थामा असे प्रचंड सामर्थ्यवान योद्धे कौरवांच्या बाजूने होते आणि एकेकाचानी मनोव्यापारी एकटा पांडवांच्या विरुद्ध लढण्यासाठी एकटा भीष्माचार्यच पुरा होता, नव्हे एकटा कृपाचार्यच पुरा होता. आणि द्रोणाचार्य तर कसा होता, शस्त्र खाली ठेवल्याशिवाय त्याला मृत्यूच नव्हता, नाही का. इतकं त्यांनी त्या द्रोणाचार्यांनी कौरवांनाही ज्ञान दिलं, पांडवांनाही ज्ञान दिलं. कुणी? द्रोणाचार्यांनी. ते कौरवांचेही गुरु होते द्रोणाचार्य आणि पांडवांचेही गुरु होते. परंतु जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा हे काय झाले, सगळे कौरवांच्या बाजूने गेले. सगळे, नाही का. मग का बरं यांनी सत्याची बाजू घेतली का असत्याची? एवढे मोठमोठे ज्ञानी होते, अतिरथी होते, महारथी होते, भगवंताचं ऐश्वर्य कळलं होतं, परंतु कौरवांच्या बाजूनं का गेले? सत्याची धर्माची बाजू त्यांनी घेतली का? नाही का. त्यांना माहीत नव्हतं का दुर्योधन कसा आहे आणि पांडव कसे आहेत, हे त्यांना माहीत नव्हतं. परंतु विवेकी बुद्धी होती का त्यांच्या ठिकाणी? आणि तो अश्वत्थामा तर असा होता ना, यमाला अश्वत्थाम्याचं नाव काढलं का यमसुद्धा थरथर कापत होता, नाही का. तर म्हणून त्याचा काय आहे, तो यमसुद्धा त्याचा आर्दरू, तो कृतांतू त्याचा आर्दरू आहे, म्हणजे त्या अश्वत्थाम्याचा. परंतु एक तुम्हाला सांगतो, माणूस काय होतो तर प्रेमानं मोहानं माणूस दुबळा होतो, हे मला सांगायचं. प्रेमाने मोहाने स्वार्थाने माणूस शक्तिहीन होतो. आणि अशा प्रकारचं युद्ध जेव्हा रंगात आलं आणि आता पांडवांच्या भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आलं, आता हे कौरवांची बाजू आता प्रचंड शक्तिशाली होत चाललेली आहे, आता पांडवांचा टिकाव लागणार नाही. कारण द्रोणाचार्य रणांगणात आला, पुढे झाला आणि त्यांनी कृतांतासारखा सैन्याचा नाश करायचा सपाटच त्यांनी सुरू केला. आता या द्रोणाचार्याला आवरायचं कसं, प्रश्न निर्माण झाला. आणि जर आवरलं नाही तर एका दिवसात युद्ध संपेल, सगळा पांडव सैन्याचा नाश एका दिवसात करून टाकेल हा द्रोणाचार्य. या द्रोणाचार्याला आवरायचंच कसं? म्हणून त्यांना एक वीक पॉईंट म्हणतो आपण. द्रोणाचार्याचं होता, त्याचं मुलावर अतिशय प्रेम होतं. अश्वत्थामा त्याचा मुलगा होता, त्या द्रोणाचार्याचं मुलावर प्रेम होतं. आणि जोपर्यंत म्हणजे मुलाला जर काही झालं, कमी जास्त झालं, तर मात्र त्याला ते सहन होणार नव्हतं. बाकी कोणत्याही गोष्टीचा त्याच्यावर परिणाम होणार नव्हता. परंतु त्याच्या मुलाला जर केसाला धक्का बसला, तो जखमी झाला, त्याचा प्राण गेला, तर मात्र द्रोणाचार्य शक्तिहीन होणार होता, हे देवाला वर्म माहीत होतं. आणि म्हणून देवाने काय सांगितलं, युद्ध जोरात चाललं, द्रोणाचार्याला कसं आवरायचं फक्त भगवंतालाच माहीत होतं. म्हणून देव काय करतात, आपल्या भक्ताची बाजू घेतात, नाही का. द्रौपदी गांजिता तत्काळी, म्या कौरवांची तोंडे केली काळी, आगीने गांजिता गोवळी, म्या प्राशिला ते काळी दावाग्नी, गोकुळ गांजिता सुरपती, म्या गोवर्धन धरिला हाती, पूर्वाया गोपिकांची आरती, मी झालो श्रीपती कामारा, अंबरीशाचे गर्भवास, म्याच सोसले सावकाश, ऊने आपुल्या निज भक्तास, मी ऋषिकेशी योनिधी, ऊने आपुल्या निज भक्ताशी, मी ऋषिकेशी योनिधी. उदाहरणार्थ, द्रौपदी गांजिता तत्काळी, म्या कौरवांची तोंडे केली काळी, आगीने गांजिता गोवळी, म्या प्राशिला ते काळी दावाग्नी, नाही का. माझे मजस आहे पै माझ्या भक्ताचे नस आहे, नाही का. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी, ऐसा कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. हक्काचं निश्चित नाही का. म्हणून काय आहे, पडिता जडभारी दाशी आठवावा हारी, पडता जडभारी दाशी आठवावा हारी, मग तो होनिधी शिण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने, पडता जडभारी
दाशी आठवावा हरी. मग तो ओवणिदी शिण आडघाली सुदर्शन. नामाच्या चिंतने पळती 12 वाटा विघ्ने. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. काय सांगितलं लक्षात आलं. आणि म्हणून असं निश्चित अशा प्रकारचं हुकमी ठिकाण कोणतं. कोणी येतं का मदतीला धावून? कोणी मदतीला धावून येत नाही. जेव्हा वेळ येते तेव्हा नाही कोणाची कुणी. संकट येतं नाही कोणाची कुणी. मदतीची खरोखर गरज भासते. तुझे नव्हे रे कोणी आणती जाशी एकल्या प्राण्या. माझे माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार. म्हणून इथं अडकू नको तू. तुझं इथं कोणीच नाही. तुझं इथं काहीच नाही. हा तुझा भ्रम आहे. घरदार सत्ता संपत्ती पैसा अडका जग हा सगळा भ्रम आहे. नाही का. या भ्रमातून बाहेर पडायचंय. म्हणून आता आपला विषय चालला होता द्रोणाचार्यांचा. म्हणून भगवंतानी युक्ती केली. धर्मराजाला सांगितलं आता द्रोणाचार्याला सांग. आता त्याला आवरलंच पाहिजे. नाही आवरलं तर एका दिवसात पांडव सैन्य संपेल आणि कौरवांचा विजय होईल. त्याला आवरलंच पाहिजे. म्हटलं मग काय करायचं. त्याला जाऊन सांगायचं त्याचा मुलगा अश्वत्थामा. त्याला जाऊन काय सांगायचं. अश्वत्थामा मेला असं जाऊन सांग. म्हणे तो त्याला कोणाचं पटणार नाही द्रोणाचार्याला. परंतु धर्मराज हा कसा होता. नावच धर्मराज होता. त्याच्या नावातच धर्म होता. आणि ज्याच्या नावात धर्म होता त्याच्या हातून अधर्म शक्यच नव्हता. मग भगवान श्रीकृष्ण सांगितलं धर्मराजा आता एक कर. हे तुझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही. आणि तुझ्याशिवाय त्या द्रोणाचार्याला कोणाचं पटणार नाही. त्याला जाऊन सांग अश्वत्थामा मेला. धर्मराज म्हणला पराभव झाला तरी चालेल पण मी मेलो तरी खोटं बोलणार नाही. मेलो तरी खोटं बोलणार नाही. दणदणीत पराभव झाला तरी चालेल. कौरवांचा विजय झाला तरी चालेल. पण खोटं बोलण्याचं अधर्म पाप मी करणार नाही. आता करायचं काय. पाहिलं का सत्याचा किती आग्रह होता. सत्यावर किती निष्ठा होती. सत्यावर किती प्रेम होतं. म्हणून त्याचं नाव धर्मराज. आणि म्हणून ते पांडव होते. पहा ते पांडव अखंड वनवासी. परित्या देवाशी आठविती. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी. परितो स्मरे मनी नारायण. प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी. परितो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला. नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे देवा तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी. तुका म्हणे देवा तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी. तुझा विसर पडू नये असं ते पांडव. मग धर्मराष्ट्र म्हटलं नाही. मग भगवंतानी एक त्याला युक्ती सांगितली. तू त्याला म्हण. नाही का. तू त्याला म्हण. आणि काय करायचं. अश्वत्थामा मेला असं म्हणायचं. आणि त्याच वेळा सगळ्यांना सांगून ठेवलं की प्रचंड अशा प्रकारचं वाद्यांचं गजर करायचं. तो म्हणायचं मेला. मग आपला अश्वत्थामा मेला. आणि नंतर म्हणायचं तेवढं संपलं की मनुष्य किंवा नरोवा कुंजरोवा. अश्वत्थामा मेला परंतु नरोवा कुंजरोवा. कुंजर म्हणजे हत्ती. अश्वत्थामा मेला पण हत्ती अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला का अश्वत्थामा नावाचा योद्धा मेला हे माहीत नाही. फक्त अश्वत्थामा मेला एवढंच म्हण. नंतर नरोवा कुंजरोवा माणूस किंवा हत्ती. मग आता असं हा म्हटलं एवढं म्हण. मग म्हणे तुला दोष नाही. तू सांग अश्वत्थामा मेला नंतर म्हणायचं नरोवा कुंजरोवा माणूस किंवा हत्ती. मग म्हणे तुला पाप नाही. हा म्हणे मग आता ठीक आहे मी एवढं केलं. आणि त्याच वेळेला भगवंताने युक्ती केली का सगळ्या वाद्य जे होते ना वाद्याचा प्रचंड गजर करायचा. त्याला एवढंच ऐकून द्यायचं अश्वत्थामा मेला. वाद्यांचा प्रचंड गजर करायचा. माणूस किंवा हत्ती त्याला ऐकूनच जाता कामा नये. नाही का. असंच झालं केलं. त्याने धर्मराजाने सांगितलं की गुरुदेव अश्वत्थामा मेला आणि वाद्यांचा प्रचंड गजर झाला. तो म्हटला नरोवा कुंजरोवा. हे त्याने ऐकलं नाही. शस्त्र खाली टाकलं.
बस शस्त्र खाली टाकलं आणि मग कौरवांचा पराक्रम थांबला, नाही का. म्हणजे कशाकरता सांगितलं. आता दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत, धर्मराजाची श्रद्धा आणि धर्मराजाची निष्ठा. आणि दुसरी गोष्ट काय सांगायचं आहे का, द्रोणाचार्य कौरवांचा पराभव का झाला, तर द्रोणाचार्याचं पुत्र प्रेम नडलं. द्रोणाचार्याचं पुत्र प्रेम नडलं आणि त्याचा स्वार्थ जेवढा आपण काय म्हणतो मोह, पुत्रमोह नडला. हा पुत्रमोह अनेकांना, नाही का, अनेकांना पुत्रमोह नडतो. जाऊ द्या, आपलं ते बोलायचं नाही, पुढचं जाऊ द्या, नाही का. आणि म्हणून अनेकांना काय झालेलं आहे, अशा प्रकारे केले. आणि मग मात्र काय झालं, पांडवांचा तिथं झाला. म्हणजे ह्या वीक पॉईंट आहे तो पराभव त्यांनी का ठेवलं शस्त्र खाली, का फक्त मोहामुळं. मग तशाच प्रकारे हा जो मोह आहे भगवंतांनी सांगितला, इथं कोणताच मोह आपल्याला चालत नाही, नाही का. म्हणून काय सांगितलं, आत्ता सांगितलं किंवा ताई सांगत होत्या ते उदाहरण, की एकत्व जगामध्ये आहे परंतु आपल्याला अनेकत्व दिसतं. तसं जर पाहिलं तर एकत्वच आहे, परंतु अनेकत्व जे आहे ते सत्य नाही, एकत्व सत्य आहे. मग अनेकत्व म्हणजे काय, अनेकत्व म्हणजे काय आहे, तर एकच वस्तू काय करते, अनेक प्रकारे दिसते. एकच वस्तू आहे, अनेक प्रकारे दिसते, किंवा नामरूपामुळे त्याला अनेकत्व आलं, परंतु वस्तू एकच आहे. आता आपण आहोत, हा आपला देह आहे, देह एकच आहे, परंतु हात आहेत, पाय आहेत, नाक आहेत, डोळे आहेत, तोंड आहे, अनेक आहेत, म्हणून आपण अनेक झालो का, नाही. तर अशाच प्रकारे काय आहे, तर म्हणून अजून एक विचार थोडासा सांगतो पहा. ज्या वेळेला द्रोणाचार्यांनीच पांडवांना कौरवांना शिक्षण देत होती, झाडावर त्यांनी पोपट ठेवला होता, नाही का. आणि त्यांची कौरव पांडवांचे जे विद्यार्थी होते त्यांची परीक्षा घ्यायची होती, त्यांना सांगितलं तुम्हाला काय, झाडावर पक्षी ठेवला आणि त्याचा डोळा उडवायचा. काय सांगितलं, त्या पक्षावर कंठ बाण मारायचा आणि त्याचा कंठ उडवायचा किंवा डोळा नाही करायचा, अशा. आणि जो बरोबर कंठ उडवीन तो काय झाला, यशस्वी झाला, तो तयार झाला, पक्का झाला, नाही का. आणि म्हणून झाडावर पोपट ठेवला आणि सगळ्यांना बोलवलं, सांगितलं, एकेकाला बोलवलं, सांग तुला काय दिसते. तो म्हणायचा, झाड दिसते, सगळा परिसर दिसतोय, सगळं जंगल दिसते, फेल, नाही का. दुसऱ्याला विचारलं, तुला काय दिसतंय, आकाश दिसतोय, सूर्य दिसतोय, डोंगर दिसतोय, आणि नद्या दिसतात, फेल, नाही का. असे सगळे फेल केले. आणि शेवटी अर्जुना आला, अर्जुना विचारलं, तुला काय दिसतं, म्हटलं मला फक्त कंठ दिसतोय, मला त्या पोपटाचा कंठ दिसतोय, दुसरं काही दिसत नाही. म्हणे मग उडव, आता उडव मग, नाही का. मग तसं आपल्याला एकच काय आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावळे काय सांगितलं इथं, काय सांगितलं, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता. अरे बापरे, हां. इथं तर मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, नाही का. हे वेदांनी सांगितले, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, नाही का, असं सांगितले. पण इथं तर काय सांगितलं आहे, नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता, नाही का. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पुढो निधी, नाही का. हे जरी असलं तरी शेवटी आता हेच तुम्ही म्हणाल, हे असं काय, तर मी सांगितलं, 17 नको, 18 नको, 20 सुद्धा नको, फक्त काय करा, 19व्याला धरा. काय सांगितलं, 17 नको, 18 नको, 20 सुद्धा नको, फक्त 19व्याला धरा. मग 17व्याची सेवा करा, 18व्याची सेवा करा, 20व्याची सेवा करा, परंतु अंती
19व्यालाच धरा. म्हणजे कोण? घरामध्ये 20 माणसं असतील तरी म्हणजे 20 माणसं आहेत, 8 आणि 19 नंबरचा नवरा आहे, 20 नंबरचा आणखी कोणी एखादं घरातलं आहे, तर बाकी सगळ्यांची सेवा करा. परंतु एकाच्या ठाई काय व्हा, अनन्य भावानं 19वा म्हणजे आपल्या पतीला शरण जा. एक आम्ही धरला चित्ती, राई रखुमाईचा पती. तर आता बराचसा उशीर झालेला आहे. तर आता कुंडली वरदान